नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळ्या योजनेअंतर्गतचे दिव्यांग लाभार्थी असतील त्यामध्ये विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असे जे सगळे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्वाचे अपडेट म्हणजे आज एक नवीन शासन निर्णय जो आहे निराधार योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आला आहे. मात्र हा जो जी आर आहे नक्की लाभार्थ्यांना पेन्शनचा हप्ता जानेवारी महिन्यासाठीचा वाटप करण्यासंदर्भातला आहे का इतर वेगळी काहीतरी अपडेट आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठीच सगळ्याच्या महत्वाच्या अशा 100% खरी अशी माहिती मिळवण्यासाठी निराधार योजनेअंतर्गत मराठी बिग गाईड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे महत्वाचे अपडेट लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सुरुवात करूयात. शासन निर्णय जो आलेला आहे हा तुमच्या समोर आता मी तुम्हाला दाखवतोय. त्यामध्ये जर तुम्ही चेक केलं सुरुवातीलाच विषयामध्ये तुमचं जे गोंधळ आहे कन्फ्युजन हे क्लिअर होऊन जाईल. निराधार अनुदान योजना सुरुवातीला असं म्हटलंय संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना. तर ह्या दोन योजना शासनामार्फत राबवल्या जातात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत. मात्र पुढची गोष्ट खूपच महत्वाची आहे. काही चॅनलवरती सांगितलंय की हप्ता वाटप सुरू होणार आहे, मात्र अशी कोणतीही गोष्ट नाहीये जे लाभार्थ्यांना वाटत असेल की हप्ता आता येईल. तर त्यांच्यासाठी खूपच महत्वाचे अपडेट. जिल्हा आस्थापना वेतन आणि वेतनेतर खर्चासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 साठीचं हे अनुदानाचं वाटप करण्यात आलं आहे. याचा अर्थ या योजनेअंतर्गत सर्व जिल्ह्यांच्या आस्थापनेवर जे कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी वेतन आणि वेतनेतर जो खर्च आहे त्यांचा पगार देण्यासाठी कर्मचाऱ्यांचा हा अनुदान वाटप करण्यात आला आहे. म्हणजे हा जो जी आर आहे शासन निर्णय हा निराधार लाभार्थ्यांसाठी नसून फक्त कर्मचाऱ्यांसाठी त्यांचं जे वेतन आहे तो देण्यासाठी जाहीर केलाय. म्हणजे ही गोष्ट स्पष्ट क्लिअर होते की अद्यापही निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा जानेवारीचा जो हप्ता आहे देण्यासाठी शासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाहीये. शासन निर्णय येण्याची शक्यता होती. आज शुक्रवार होता. आजच्या दिवसामध्ये शासन निर्णय येण्याची शक्यता होती, मात्र तो आलेला नाहीये. याचाच अर्थ पुढच्या आठवड्यामध्ये शासन निर्णय येऊ शकतो, कारण या आठवड्यामध्ये तर शासन निर्णय आलेला नाहीये. निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कदाचित या महिन्याचा जो लाभ आहे तो अशाच पद्धतीने जो पोर्टलवरची गेल्या महिन्यामध्ये अपडेट दिली होती त्यानुसारच येण्याची शक्यता आहे. या नवीन शासन निर्णयामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या आस्थापनेवर काम करणारे योजनेअंतर्गत जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी कार्यालयीन खर्च भागवण्यासाठी हा जो अनुदान आहे हा वाटप करण्यात आलाय. मात्र अद्यापही जे निराधार योजनेचे खरे लाभार्थी आहेत, निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या मार्फत त्यांना दुर्लक्षित केले जाते. त्यांच्यासाठी अजूनही जो लाभ आहे हा त्यांचा योजनेसाठीचा शासन निर्णय जारी केला जात नाहीये. त्यांचा निधी जो आहे त्यांचं वितरण जे आहे पेन्शन हप्ता हा अद्यापही दिलेला नाहीये. आता हा जी अपडेट आहे पाहू शकता. आजचा जो शुक्रवार होता आणि शनिवार रविवार यामध्ये कार्यालयीन सुट्ट्या असल्यामुळे सोमवार पुढच्या आठवड्यामध्येच कदाचित शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने निराधार योजनेअंतर्गत सध्याच्या आपल्याकडे ज्या अपडेट आहेत नवीन जी आर आलाय, मात्र तो लाभार्थ्यांसाठी नसून कर्मचाऱ्यांसाठी आहे. योजनेसंदर्भातल्या अशाच सगळ्या महत्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.